उद्या आपल्याला इकडे बाप्पा विराजमान करायचे आहेत। उद्या प्राणप्रतिष्ठा असेल। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। शायनिंग मार अरे इकडे जवळजवळ 1 वर्ष वाट पाहावी लागली हे शब्द कानावर पडण्यासाठी। तर आज आपल्याला जायचं आहे गणपती आणायला। गणपती बाप्पाला घरी आणायचं आहे। त्याच्यासाठी आपण हा पाट घेतला आहे, शाल घेतले, विडा घेतला आहे, अगरबत्ती घेतली आहे। खरं तर आज आपण 1 दिवस आधीच बाप्पाला घरी आणतो। त्याच्यासाठी आता आम्ही निघालो वेरळ गावाला। आपण गणपतीचे आणतो ते वेरळ आपल्या इथून 2 किलोमीटर अंतरावर आहे, तिथून आणतो। गणपतीचा पाट आहे, विडा, अगरबत्ती। आपल्या वाडीतील सर्व गणपती आहेत ते वेरळ या गावातूनच आणतात। वेरळमध्ये महाजन काका आहे, त्यांची कार्यशाळा आहे, तिकडेच आपण गणपती आणतो। कारण जवळजवळ 25-30 वर्ष झाली असतील आपण तिथूनच गणपती आणतो। त्यामुळे आता पण आपण त्यांच्याकडेच आलो आहे आणि जवळजवळ 1 वर्षाने आता आपण आलो आहे गणपती आणण्यासाठी। त्यामुळे खूप भारी वाटतं आहे। 1 वर्ष जवळजवळ आपण गणपती बाप्पाची वाट बघत असतो, कधी येणार। आणि हे बघा गणपतींना रंग बघा काय भारी दिलेत। एवढे सगळे गणपतीच्या मूर्ती इकडे आपण बघितल्या ना की असं होतं की कोणती सिलेक्ट करायची। एवढ्या सुंदर रूपात या गणपतीच्या मूर्त्या होत्या आणि पूर्णपणे शाडू मातीमध्येच मूर्त्या बनवतात, त्यामुळे आपण इथूनच आणतो। आता आपली मूर्ती आहे ती मूर्ती सिलेक्ट करायची आहे। सांगितलेली आहे मूर्ती कोणत्या पद्धतीमध्ये हवी आहे ती। तर आता ती मूर्ती घ्यायचं आणि मग घरी निघायचं। बाप्पाची मूर्ती घरात घेताना जो आनंद असतो तो आपण शब्दामध्ये पण मांडू शकणार नाही असा होता। आणि ही आपण मूर्ती सिलेक्ट केली आहे। नक्की कमेंट करून सांगा कशी मूर्ती आहे ती। मुळात सगळ्याच मूर्त्या खूप छान होत्या। हे बघा ही एक सुंदर मूर्ती होती, त्याच्या बाजूला ही छोटी होती मूर्ती, ती पण सुंदर होती। पूर्वी आमच्याकडे टोपलीमध्ये सुद्धा आम्ही गणपती घेऊन जायचो, चालत जायचो।
आता शक्यतो सगळेजण गाडीनेच गणपती नेतात. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपती आणि गणपतीला कोकणकर कुठेही असतील तर ते आवर्जून गणपतीसाठी आपल्या गावी घरी येतात. आणि गणपती आणताना ना आमच्याकडे एक असं आहे की आपण वाडीतून ज्या रस्त्याने येतो त्या रस्त्याला जेवढी घरं लागलेली असतात ना त्या प्रत्येक घरामध्ये बाप्पाचं स्वागत केलं जातं, आरती केली जाते आणि मग आपण पुढे निघतो. आणि एक आहे ज्या मूर्त्या असतात त्यांची तुम्ही हाईट बघाल ना तर ती 1-1.5 फुटापासून 2 फुटापर्यंत मॅक्स टू मॅक्स असते. जास्त मोठ्या हाईटच्या मूर्त्या आपण आणत नाही. मुळात कोकणामध्ये घरपट जे गणपती असतात त्याच्या मूर्त्या ह्या छोट्याच असतात आणि पूर्णपणे शाडू मातीच्या असतात, पर्यावरणपूरक असतात, नैसर्गिक कलर वापरलेले असतात. त्यामुळे पर्यावरणाला पण काही नुकसान हानी होणार नाही याची काळजी आपण घेत असतो. आणि आपण जी सजावट करतो मंडपासाठी त्याच्यामध्ये पण शक्यतो जास्तीत जास्त आपण पर्यावरणपूरक आहेत फुलं असतील, फळं असतील ते वापरण्याचा प्रयत्न करतो. इकडे आहे तो मेन देवाचा घर आहे. तर तिकडे सुरुवातीला पण गणपती आणला, थोडा वेळ इकडे बसवला आणि मग इथून जो वरती घर आहे त्याच्यामध्ये गणपती 5 दिवस आपल्याकडे बसणार आहे, तिकडे घेऊन जाऊया. तर सगळीकडे आरती औक्षण वगैरे झालं आहे. आता हा जो आपला मेन घर आहे तिकडे गणपतीला ठेवणार. उद्या सकाळी प्राणप्रतिष्ठा असेल आणि आज रात्री आपल्याला हे तो डेकोरेशन करायचं आहे, साधं डेकोरेशन करायचं आहे. जेवढं होईल तेवढं करूया आपण. तर ते कसं काय करणार आहोत ते आता पण बघूया. आणि हे बघा आता मस्त छान सूर्यास्त होतो आहे आणि बाप्पाचं आगमन आपल्या घरी झालं आहे. ही आपली देवाची पेटी आहे. ह्याच्यामध्ये सगळं आपण गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर सगळे जे साहित्य आपण वापरतो
जे मंडपासाठी लागतात किंवा मग गौरीसाठी जे लागतात ते सगळे आपण गणपती विसर्जन झाल्याच्या नंतरला ह्या पेटीमध्ये काढून ठेवतो. हे बघा काय काय आहे, काढ सगळं. हा सगळा जो कापड आहे किंवा मग हे कपडे सगळे आणलेले आहेत ते आपण डेकोरेशन करण्यासाठी वापरतो ते आहेत. हे सगळ्या गोणीमध्ये डेकोरेशन झाल्याच्यानंतर काढून ठेवले होते ते सगळे आहेत. हा होता तो, हा घ्यावा लागणार आपल्याला मागे. आणि हे पिंक आहेत ना ते साईडला लावावं लागेल. ठीक आहे. त्या थैल्यामध्ये हे आहेत ना सगळे फुलं आहेत ना. हा साईडचा आहे. असं आहे ना रे. हा असायची बांधली बघ तुला पाहिजे कसं वाटतं ते तुझं. टेबल काढून ठेवते. बरोबर. चला आता पटापट आहेत ते सगळं डेकोरेशनचे जे कपडे आहेत, कापड आहे, शाल आहेत, अजून मंडपासाठी लागणाऱ्या ज्या चादरी वगैरे आहेत ते सगळे बांधून घेऊया. हे बघा ही अशी पेटी असते, त्या पेटीमध्ये सगळं सामान गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर काढून ठेवलेलं असतो. तर तो सगळं आपण इकडे व्यवस्थित लावून घेतलं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपण डेकोरेशन केलं आहे. कसं वाटतं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पटापट करून टाकलं आहे. लाइटिंग लावली आहे, वरती फुलं लावली आहेत. आणि आणखी एक आहे, ही जी मंडपी आहे, आम्ही तिला मंडपी म्हणतो, त्या मंडपीला बांधण्यासाठी काकडी आहे, भेंडी आहे, मिरची आहेत, मलकंबळं आहेत, अजून कौंडाला आहेत, अजून पडवळ असतो, कारळे असतात. असे जे ह्या सीझनमध्ये जी फुलं किंवा फळं येतात ती फळं सगळी लावतात. म्हणजे त्या फळांनी आपण देवाचं स्वागत करतो, बाप्पाचं स्वागत करतो असं आपण बोलू शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही असंच बघाल, मंडपी असते आणि डेकोरेशनची घाई असते. गणपती उद्या सकाळी जरी आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असेल तरीसुद्धा सकाळपर्यंत डेकोरेशनचं काही ना काहीतरी छोटी मोठी कामं राहिलेलीच असतात. आणि हे बघा आता खूप भारी वाटतंय, छान झालं आहे. आणि ही बघा ही मंडपी आहे, हिला पण बघा काय काय बांधलं आहे. कौंडाला आहेत, भेंडा आहे, काकडी आहे, मलकंबळं आहेत, मिरची आहे, कारळं आहे. ही सगळी जी सीझनलमध्ये ह्या फळं फुलं येतात ती सगळी आपण मंडपीला लावतो आणि मंडपी सजवतो. तर तुम्ही हे असं लावता का? कौंडाले किंवा मलकंबळं असेल, काकडी असेल, पडवळ असेल, मिरची असेल, हे तुम्ही सुद्धा लावता का? ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे असं आपण बोलू शकतो. थोडंफार काम आहे, जे टेबलला चादर लावायचे आहे ते थोडं बाकी आहे. फायनली आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे असं आपण बोलू शकतो. कसं वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बघाल ना तर कोकणातली बऱ्यापैकी साखरमणी आहेत ते मुंबईला असतात आणि मग ते गणपतीच्या 1-2 दिवस आधी येतात आणि मग घाईघाईमध्ये असंच डेकोरेशन वगैरे थोडंफार त्यांच्या पद्धतीने बनवतात. तसंच आम्हीसुद्धा केलं आहे. आणि कसं झालं आहे डेकोरेशन ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या आपल्याला इकडे बाप्पा विराजमान करायचे आहेत. उद्या प्राणप्रतिष्ठा असेल
तर चला डायरेक्ट भेटूया आता उद्या सकाळी. गद्दा समय निरंजन अगरबत्ती. कुठे कुठे जायचं आहे अजून? अजून वेळवीत 2 आहेत. हे तुमचं झाल्यावर वेरळला किती होते? वेळेला 2 होते. सकाळी किती वाजता गेलात वेरळला? वेरळला किती वाजता गेलेलं? 8-8:30 वाजता. 8-8:30 वाजता वेरळला गेलात ना. मग आमच्याकडे 6 वाजता आलं असतं, झालं असतं. घरचे 2 पुजले ना त्याच्या आधी. कुठे? दुर्गावाडीतले? हा लावला. हातावर पाणी घे, 3 वेळाला पाणी पी. केशवाय माव नारायण वा या आरतीच्या ताटदेवरती त्याच्यात तांदूळ ठेवलेस काय? हरे हेमा श्री कृष्ण हेमा पण अवश्य बरोबर परमात्मा देवता देवी भू आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मनोस्थित सकल मनोर्थ सिद्ध्यर्थम श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम प्रतिवार्षिक विहितम पूजन अहम करिष्ये. हा ते हात असा धर आणि त्यातनं तामानं पाणी सोड त्याच्यावर. समय लावून ठेव तिथे. निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यशी सिद्धी विनायकाय नमः. ध्यायामि चिंतयामि श्री सिद्धी विनायकाय नमः. तांब्या आहे ना तो लावला. फुल टाक त्याच्यात, एक तांदळाचे दाणे टाक. त्या समय खाली पानं ठेवा. आम्ही बहुधी ब्रह्मरूप ज्योती यावत पूजन तावत चंद सुस्थिर भवाम. ठेवला. आणखी एक तुळशीचं पान घे, नाही तर फुल घे. असे असते असते देवतमर्जा मामा शक्ती प्राणा. डोळ्याच्या देवाच्या डोळ्यात लावलास. हा त्या पायाची दुर्वा ठेवून दे. त्या दुर्वा श्री सिद्धी विनायक तांदळाचे दाणे घे. आवाहन आरती अक्षत आम समर्पय आम्ही. वा देवाच्या पायावर. परत 4 दाणे घे, ते परत वा. श्री सिद्धी विनायक आसन आरती अक्षत आम समर्पय आम्ही. श्री सिद्धी विनायक दुर्वा घे, दुसऱ्या 2. त्या दुर्वानी 4 वेळेला पाणी शिंप देवाच्या पायावर. 5 यम समर्पयामि. अर्घ्यम समर्पयामि. आचमनीयम समर्पयामि. स्नानीयम समर्पयामि. आता याच्यात काय काय? दूध आहे, दही आहे, आणखी काय आहे त्याच्यात? मध टाकले त्याच्यात? नाही टाकलेली. टाक सगळं त्याच्यात. मध दुर्वानी ते दूध वा. कामध्ये न होते न देवी त्याच्यात टाक. कामध्ये न होते त्या दुधात देवर पयस स्नानम समर्पयामि. परत टाक. चंद्रमंडल स्नान दधी स्नानम समर्पयामि. परत टाक. घृत श्री सिद्धिविनायकाय घृत स्नानम समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय मधु स्नानम समर्पयामि. श्री
एक फुल घे, त्याला गंध तांदूळ लाव. हे कुठलं नाव गंधा बिंदा सगळं वा पायावर वा. नमस्कार कर, अगरबत्ती वाळ, वनस्पती रसदूत घंटी वाजव, वनस्पती रसदूत नाग्रह सर्व ध्यान धूप आम्ही अगरबत्ती निरंजन वाळ. आज आमच्या वरती संयुक्त मंदिर देवा आहे पण चालेल सोडायला नको. माझ्यांच्या वरती मंदिर नाम देती पण तुमचा देवा आहे बरोबर. त्याही मंदिर दीप दीपंकरच्या तो दुधाचा पेला आहे ना, त्याच्या वाटलं पाणी फिरव. पंचामृत शेष नैवेद्य बरोबर आम्ही प्राणायचो अपरायचो व्यानायचो उदाहरण प्राणायचो अपरायचो उदाहरणायचो म्हणायचो ब्रह्मणाचा तामनात पाणी सोड. उत्तरापासून समर्पय आम्ही हस्तप्रक्षालन नमस्कार कर. नमस्कार हो मी घ्या पायावर पाणी सोडत राहा. हरि ओम नमस्ते गणपती प्रत्यक्ष तारम श्रोतारम दातारम थातारम चिन्मय आनंदमय ज्ञान बलाय श्री सेना त्या भूर्भुवस्व अमृत अभिषेक शांती अभिषेक स्नानम समर्पयामि शुद्ध स्नानम समर्पयामि. आत्ता राय काय आणि त्या खांद्याच्या खाली या खांद्याच्या खाली त्या खांद्याच्या खाली हाताच्या खाली ना. हो हाताच्या खाली. बस जास्त ताणू नको नाही तर ह्याला काही होईल. आता गंध लाव देवाला, कपाळाला पण लाव, पायाला पाणून परती आता तांदूळाचे दाणे वा तांदूळाचे कुंकुम अलंकाराचे अक्षर आमचा बरोबर आम्ही हळद पिंजोरा हरी वर्णवा सर्वच वागदानी हरी आमचा बरोबर आम्ही हरी जातो कुंकुम होती ते तेंदूर पिंदूर आहे काय त्याच्यात काय याच्यात काढलाय. ते आता फुलं वा, त्याच्याबरोबर सोनालो विनालो काय असेल तर सगळं वा. झालं बस झालं. तर ती 21 दुर्वांची जुडी सोड. शेती करायच्या टाकला तुम्हाला दुर्वा कुठं भेटेल मला काय गावतात. अगरबत्ती वाळ, कंटी पण घालून घ्या. काय काय घालायचे ते घाला. हार कंटी काय असेल ते घालून घ्या. हे मुकुट पण ते जा गणपतीचा. अगरबत्ती वाळतो मुकुट बांधतो. इकडनं ह्या बाजूने यायला लागेल. बरोबर सांगता क्रॉस आहे थोडं. व्हायला काय त्या गोलकोपऱ्याच्या वाटलं पाणी. बरं दुसरं काय आणलंय नैवेद्याला? फळं वगैरे आणलेली आहे. तांदळाचे दाणे हातात घेतात, तांदळाचे दाणे वाहते आणि नमस्कार घाल. एवढा लांब लचक तिथपासून इथपर्यंत. नमा सर्व प्रणवस्ते प्रयत्न मया कृता. शाबास. हा आता घ्या तुम्ही सगळ्यांनी तांदळाचे दाणे हातात घ्या. सर्व नाव त्याचा भाव सपोर्ट होता. सिद्धिविनायकांना प्रार्थना पूर्वक नमस्कार
वा ते देवावर जाणीवा टाकू नका, देवावर वा एकानेच घ्या, आणि नमस्कार एकानेच करा. घ्या हातामध्ये. चला, प्राणप्रतिष्ठा झाली आता. पूजा पण झाली आहे. आता आरती बाकी आहे. आरती झाली की नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य पण 21 मोदकांचा नैवेद्य असणार आहेत. उकडीचे मोदक जे बाप्पाचे फेवरेट असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी आम्ही केली आज गणपतीची आपल्या प्राणप्रतिष्ठा. अशी आपण केली आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना. आणि आता बाप्पा आपल्या घरी 5 दिवस विराजमान झालेत. तर आता 5 दिवस घरामध्ये पूर्ण चैतन्याचं आणि प्रसन्न वातावरण असेल. फुल मजा येणार आहे. नाचगाणी असतील, आरती असेल, भजन असेल, ह्याची आपण वर्षभर वाट बघत असतो. आता 5 दिवस फुल मजा करून घ्यायची. आणि आता मग रात्री सगळे कार्यक्रम असतील. मग ते नाचायचे कार्यक्रम असतील, सार्वजनिक आरती असेल आणि भजन पण असेल. असे सर्व कार्यक्रम असे आता रेलचेल असणार आहे पूर्ण रात्री. कारण सगळेजण मुंबईवाले पण आले आहेत. तर बघूया आता रात्री काय होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. खोबरा, इकडे वेलची आहे, इकडे गूळ घेतलेला आहे किसून आणि तांदळाचा पीठ आहे. मोदक बनवले आणि मोदक बनवायचे हे कामगिरी ह्या दोघींकडे, आत्या आहे आणि काकी आहे. कुठे त्या पण दोघी जणी आहेत का? किती मोदक बनवायचे आहेत? 21 मोदक. आणि ह्या 4 जणी होत्या, त्या मोदक करत होत्या. त्याच्यामध्ये आत्या होती, काकी होती, आई होती. अशा 4 जणी मोदक करण्याचं काम करत होत्या. बाप्पाचा फेवरेट प्रसाद मोदक, उकडीचे मोदक. आणि आपला पण फेवरेटच आहे कारण सगळ्यांना उकडीचे मोदक हे प्रचंड आवडतातच. तर तो काम सगळा यांच्याकडे होता. तर चला, आता हे मोदक झाले की मग बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती होईल.
हा प्रसाद गणपतीचा मोदक दिन तर हाच आहे ना रे भारी लय भारी ना गणपती बाप्पा मोरया एकदम भारी गणपती बाप्पा मोरया गणपतीमध्ये ह्या मोदकाची सवय खूप चला जेवून घ्या मस्त आहे